माझे मिसेसचा भाऊ पण दम देऊन राहिलाय, करंजाळीतला हल्लेश्वर राहणार नाही, आणि रामदास भोये आणि सरपंच ते सुद्धा आम्हाला धमकी देऊन राहिले. तर मंत्र्याची धमकी त्याची येते ना. सरपंच भोये मंडळीचा भाऊ मंत्र्याची धमकी आम्हाला येते. नाही गेलं आमची काय पेटला गेलो तरी कंप्लेंट केल्यावर आमची कोणी घेतच नाही ना. का बरं घेत नाही काय माहित, आमची गेली का की तक्रार जरी दिली, हा इथं सह्या करा, मिटवून घ्या, निघून जा. आईच्या निधनानंतर 8 एकर शेतजमीन परस्पर विकून सख्ख्या भावानेच बहिणीची फसवणूक केल्याचा प्रकार पेठ तालुक्यात घडला. जमीन विकत घेणारा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नातेवाईक, त्यातच लक्ष्मी दर्शनाने डोळे दिपलेल्या सरकारी यंत्रणा दाद देत नसल्यानं हिस्सा मिळवण्यासाठी 10 वर्षापासून झगडत असलेली ही बहीण हतबल झाली. दुसरीकडे सरपंच मात्र आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही असा दम देत असल्यानं बहिणीचं कुटुंब भीतीच्या छायेत होतं. विठाबाई लक्ष्मण गांगोडे यांच्या मालकीची मौजे सावळघाट तालुका पेठ येथे जवळपास 25 एकर शेतजमीन आहे. गांगोडे यांचे 12 ऑक्टोबर 2011ला निधन झालं. त्यानंतर या जमिनीच्या 7-12 उतार्यावर त्यांची मुलगी रखुमाई शंकर चौधरी आणि मुलगा पुंडलिक लक्ष्मण गांगोडे यांची नावं शिल्लक राहिली. म्हणजेच या जमिनीचे हे बहीण भाऊच कायदेशीर वारस राहिले. या जमिनीत दोघांचा समान हिस्सा राहिला. पण आईच्या निधनानंतर मालमत्तेची हाव सुटलेल्या पुंडलिक गांगोडे यांनी बहिणीची फसवणूक केली. तलाठी यांच्याकडे हिस्से वाटपाच्या सादर केलेल्या दस्तावेजांवर बनावट महिला उभी करून बहिणीचा अंगठा घेतला. विशेष म्हणजे बहीण अंगठा नव्हे तर सही करत असल्याचाही विसर पुंडलिक गांगोडे यांना पडला. पॅन कार्डवर बहीण रखमाबाई यांची असलेली स्वाक्षरी हा भक्कम पुरावा आहे. त्यानंतर भावाने 8 एकर जमीन परस्पर पद्माकर छबिलदास गवळी यांना विकून बहिणीची फसवणूक केली. बनावटगिरी करून भावाने बहिणीची फसवणूक केली, पण सरकारी यंत्रणाही यात गुंतली असल्याचं समोर आलंय. हिस्से वाटप करताना गांगोडे भाऊ आणि बहीण दोघेही समोर उपस्थित असणं आवश्यक होतं. एवढंच नाही तर 7-12 उतार्यावर असलेली नावं आणि समोर उपस्थित खरोखरच भाऊ बहीण आहेत का याची खातरजमा तलाठ्यानं करणं आवश्यक होतं. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या पुराव्याची पडताळणी करणं गरजेचं होतं. मात्र तलाठ्यानं कोणतीही शहानिशा न करता प्रकरण मार्गी लावलं. पैसे घेऊन हिस्से वाटप केल्याचा आरोप बहिणीनं केला. अर्थात सहीऐवजी अंगठा घेण्यात आल्यानं या आरोपात तथ्य आहे. सख्खा भाऊच मालमत्तेसाठी पक्का वैरी निघाला आणि तलाठ्यासारख्या सरकारी यंत्रणेनेही त्याला साथ दिल्यानं हिस्सा मिळवण्यासाठी 10 वर्षापासून झगडत असलेली बहीण हतबल झाली. त्यात त्याने जमीन विकत घेतली. तो मंत्री नरहरी झिरवाळ यांचा नातेवाईक असून राजकीय दबावापोटी मंत्रालय तसेच स्थानिक पातळीवरील यंत्रणा दाद देत नसल्याची कैफियत या बहिणीनं मांडली आहे. जमिनीचं मूल्य लाखात असलं तरी 5-50 हजारात मिटवून टाका असा मध्यस्थी करणारा सल्ला देत आहे. हे मांडलं नाही म्हणून आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही असा दम सरपंचाकडून दिला जात असल्याचा आरोप बहिणीनं केला. मी भुसाऱ्याची जेव्हा 1 एकर जमीन घेतलेली त्याने आहे भुसारे, तिथं तेव्हा ते आले की आमच्या जमिनीला कंपाऊंड करायचं आहे. तर तिथं माजी सरपंच रामदास भोये तिळवाट हा समोर उभा राहतो आणि चालू सरपंच की ह्या जमिनीत तुम्ही शंकर चौधरी यांनी साळ घातली याचा नाही, साळ घातला आला तर त्याच्या तंगड्या मोडून टाकू. आमच्या सोबत मंत्री आहे, झिरवाळ मंत्री आहे, तुम्ही काय करणार आहात, अशा धमक्या तुम्हाला दिल्या का? अशा मला धमक्या देऊन राहिलाय. तुमच्या समोर धमक्या दिल्या का? समोर धमक्या दिल्या. तुम्ही काय म्हटले? आम्ही म्हटलो आमची आणि मिळवण्याची तक्रार आहे, तुझा काही संबंध आहे, तुम्ही भोये, तू तिळभाटचा, ग्रामपंचायत जरी एक असेल तरी ही जमीन याची गावठ्याची नाही, त्यांच्या बाबाची मालकीची आहे. तू माझ्या तंगड्या का मोडतो? तुझी जमीन आहे का? तुझा सातवारा आहे का त्याच्यात? तुझा संबंध नाही. कोणी कोणी तुम्हाला धमक्या दिल्या? दोघांचे नाव सांगा. रामदास जिवला भोये आणि मनोज सरपंच, मनोहर भोये तो सरपंच, तो पण सांगतो आम्ही करू त्या होईल, आमचे शिवारात कोणी याचं दुसऱ्याने नाही, अशी त्यांची धमकी
मग तुम्ही काही कंप्लेंट वगैरे नाही केली का? कंप्लेंट नाही ना केली आमची. काय पेठला गेलो तरी कंप्लेंट केल्यावर आमची कोणी घेतच नाही ना. का बरं घेत नाही? काय माहित आमची गेली का की तक्रार जरी दिली, हा इथं सह्या करा, मिटवून घ्या, निघून जा, याच्या पलीकडे आम्हाला कोणीच तिथं सल्ला देत नाही. पेटलं पण नाही, त्यांचीच बाजू सरशी. का आता हे समोर बोलतात का आमचे पाठीमागा मंत्री आहे. माझे मिसेसचा भाऊ पण दम देऊन राहिलाय, करंजाळीतला हानल्याशिवाय राहणार नाही. आणि रामदास भोये आणि सरपंच हे सुद्धा आम्हाला धमकी देऊन राहिले. तर उद्या आम्हाला कमी जास्त झाला तर आम्ही पेठला गेलो तरी आमची काय केस कोणी घेत नाही. मग याच्यावर काय करायचं? आम्हाला कमी जास्त झाल्यावर आम्हाला कमी जास्त झाला तर याला जबाबदार पुंडलिक लक्ष्मण गांगोडे हा मिसेसचा भाऊ आणि रामदास जीवला भोये आणि सरपंच यांनी आणि सरपंचाचं काय नाव आहे? हा? सरपंचाचा मनोज भोये आणि सरपंच. अजून तिघच जास्त उड्या मारत आहे. तुम्ही या संदर्भामध्ये तुम्हाला झिरवाळ साहेबांच्या नावाने धमक्या दिल्या जातात, तुम्ही झिरवाळ साहेबांकडे, साहेबांच्या नावाने धमकी देतात मग ना. तुम्ही तिथं गेले का? झिरवाळ साहेबांना भेटले का आतापर्यंत? जिरवाळ साहेबांना भेटायचं काही नाही. तो जर समाजाचं काम करतो का जमिनी नाठ्यागांना खोट्या घेऊन देतो, हे आपल्याला काहीच कल्पना नाही ना. पण ते मंत्र्याचा दम देते. आमचा मंत्री आहे, तेव्हा आमचा आमदार होता तेव्हा घाबरलो नाही, आता तर मंत्री आहे, काय करणार आहात? मग हे मंत्र्यांनी आम्हाला सिद्ध करून देवा. धमक्या मग देतो का? उद्या तुम्हाला कमी जास्त झाला तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? मंत्र्याला पण धरणार आम्ही, कारण ते मंत्र्याची धमकी येते ना, त्याच्यामुळे आम्ही मंत्र्याला जबाबदार धरणार. कमी जास्त आमच्या कुटुंबाला, माझे पोरांना इथं भाजीपाला काही वगैरे घेऊन जातात, कोणाचा तरी नशिकलं तेवढ्यात कमी जास्त झाला तर मग आम्ही मंत्र्याला पण जबाबदार धरणार. मंत्र्याची धमकी त्यांची येते ना. सरपंच भोये मंडळीचा भाऊ, मंत्र्याची धमकी आम्हाला येते.